नमस्कार मित्रांनो. शाहरुख खानचं नाव हे विविध कारणांमुळे कायमच चर्चेत असतं. कधी तो जवानसारखे चांगले चित्रपट करत असतो, तर कधी पठाण सारख्या तुकार चित्रपटांमधून लोकांसमोर येत असतो. कधी तो विचित्र हेअरस्टाईल करून वावरत असतो, तर कधी तो IPLच्या मैदानावर वाद घालत असतो. काहींना तो प्रचंड आवडतो, तर काहींना अजिबातच नाही. काहींना तो अहंकारी वाटतो, तर काहींना तो पाक समर्थक वाटतो. कारण त्याने केलेलं सामाजिक योगदान तो कधीच समोर आणत नाही. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या शाहरुख खानच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान असं आहे. ते एक स्वातंत्र्य सैनिक होते. शाहरुख खानला वयाच्या 15व्या वर्षी पितृशोक झाला आणि वयाच्या 26व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याच्या आईचं निधन झालं. आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाचा सामना करण्यासाठी शाहरुख खानने अभिनय करायचं ठरवलं, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आज आम्ही अशा काही प्रचलित नसलेल्या अथवा माहीत नसलेल्या 8 घटनांबद्दल आपणास सांगणार आहोत, ज्या घडल्यानंतर शाहरुख खान मधील संवेदनशील व्यक्ती जागी झाली होती आणि त्याने समोर येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला होता. असं कधी कधी घडलं होतं, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नंबर 1. 2009 मध्ये शाहरुख खानने ओरिसा येथील एका सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आपलं योगदान दिलं, ज्यामुळे 270 परिवारांच्या घरात सोलार लॅम्प पोहोचले होते. स्वातंत्र्याच्या 61 वर्षांनंतरही ही गावं वीज मिळवण्यासाठी चाचपडत होते, ही खरी शोकांतिका आहे. नंबर 2. 10 नोव्हेंबर 2011 रोजी आपल्या सामाजिक कार्यातील योगदानासाठी शाहरुख खानला युनेस्कोने त्यांच्या भारतातील पहिल्या पिरॅमिड कॉन मार्नी पुरस्काराने सन्मानित केलं. नंबर 3. 2013 मध्ये शाहरुख खानने आपल्या वडिलांच्या नावाने वीर फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. ऍसिड अटॅकमुळे त्रासाचा सामना करावा लागणाऱ्या मुलींच्या संगोपनाचं काम ही संस्था करत असते. नंबर 4. 2013 मध्ये उत्तराखंड येथे आलेल्या पुरासाठी शाहरुख खानच्या संस्थेने 33 लाख रुपयांची मदत केली होती. त्याच वर्षी चेन्नई येथे आलेल्या भीषण पुरासाठी मीर फाउंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत केली होती. त्यासोबतच केरळमध्ये आलेल्या पुरासाठी सुद्धा शाहरुख खानच्या संस्थेने 12 लाख रुपयांची मदत केली होती, अशी माहिती इंडिया टाइम्सने प्रकाशित सुद्धा केली होती. नंबर 5. 2014 मध्ये जेव्हा शाहरुख खानच्या KKR टीमने पहिलं IPL जिंकलं होतं, तेव्हा टीमला मिळालेल्या 15 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम ही कोलकाता आणि मुंबई येथील कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी देण्यात आली होती. ही माहिती देखील इंडिया टाइम्सने प्रकाशित केली होती. नंबर 6. 2018 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने शाहरुख खानला महिलाधिकार संवर्धन आणि बालकामगार रोखण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल क्रिस्टल अवॉर्डने सन्मानित केलं होतं. नंबर 7. 2020च्या कोरोना वैश्विक महामारीच्या वेळी शाहरुख खानने PM केअर्स या संस्थेला भरघोस आर्थिक मदत केली. त्यासोबतच रोटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने 5,500 परिवारांना संपूर्ण जेवण मिळेल याची व्यवस्था केली होती. कोरोना काळात मीर फाउंडेशनने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथील मिळून एकूण 50,000 PPE किट्सचं वाटपही केलं होतं. नंबर 8. 1 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील अंजली सिंग या तरुणीचा कार अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांचं ती 8 वर्षाची असतानाच निधन झालं होतं. आईला किडनीचा आजार होता. अंजली सिंगला 5 बहिणी आहेत. मीर फाउंडेशनने अंजली सिंगच्या कुटुंबियांना या घटनांमधून सावरण्यासाठी आर्थिक मदत केली होती. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जेव्हा शाहरुख खान दिल्लीहून मुंबईत आला होता, तेव्हा तो केवळ 1500 रुपये सोबत घेऊन आला होता. घर भाडे वेळेवर न दिल्याने त्याला कित्येक घरं सोडावी लागली होती. कामं मिळाली तेव्हा सुद्धा ती इतरांनी नाकारलेली कामं होती. अशा परिस्थितीत नंतर तो आज जे काही आहे ते केवळ त्याच्या हार्ड आणि स्मार्ट वर्कमुळे आहे. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि कठीण काळात मित्रांनी दिलेली साथ याबद्दल शाहरुख खान नेहमीच कृतज्ञता व्यक्त करताना दिसत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन कडून सामाजिक योगदानासाठी डॉक्टरेट ही पदवी मिळाल्यावर शाहरुख खानने हे सांगितलं होतं की कोणत्याही चॅरिटीचा कधीच उल्लेख केला गेला नाही पाहिजे. मित्रांनो, आजही तो हे तंतोतंत पाळतो. कदाचित त्याच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत मिळालेल्या लोकांच्या अज्ञात अशा आशीर्वादांमुळेच तो ज्याही क्षेत्रात रुची दाखवतो त्यामध्ये
यश मिळवतं. मित्रांनो, शाहरुखच्या या 8 सामाजिक कार्याबद्दलची माहिती ऐकून किंवा बघून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नवीन गुरुपिढीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.